सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आजच्या या कार्यक्रमासाठी सातारा मंडळाचे विश्रांत अधिकारी अभियंता विभागीय अधीक्षक अभियंता सन्माननीय बाळासाहेब हळूर साहेब, हे कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय बाळासाहेबजी हळूर साहेबांचे स्वागत सन्माननीय आम्हीजी भारतके साहेबांनी करावं असं मी सर्वांनी टाळ्याच्या गजरात या ठिकाणी आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत त्याचबरोबर सन्माननीय रामजी ढेरे साहेबांचे स्वागत, सन्माननीय दीपकजी जावळे साहेब, सर्वांनी टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करावं। सन्माननीय त्याचबरोबर सन्माननीय प्रदीपजी निकम साहेब, उपकार्यालय अभियंता कोरेगाव यांचंही रवींद्र साबळे साहेबांना विनंती करतो की जनपालजी स्पीकर साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमुख साहेब, त्याचबरोबर सन्माननीय संभाजी तुकाराम यादव यांचंही स्वागत चॅलेंज मोठे साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत करावं। त्याचबरोबर सन्माननीय कविता ढाके मॅडम, याबरोबर सन्माननीय जगन्नाथ अण्णा मनसे पाटील यांचे स्वागत राजेंद्र रासकर साहेबांना विनंती करतो की आपण करावं। डॉक्टर मोहन तरसे साहेब, सर्वांनी जरा टाळ्याच्या गजरात या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करण्यात यावं। यावर माननीय जगन्नाथ तरसे साहेबांचे बंधू भगतसिंग तरसे टाळ्याच्या गजरात करा। महाराष्ट्र विद्यापीठातील लोक फेडरेशनचे माजी संघ सचिव आणि महाविद्यालय कंपनीचे साहेब लेखापाल सन्माननीय राजीव भटकर साहेबांना स्वागत करा। त्यांना 3 मुलं, पहिले चिरंजीव जगन्नाथ गणपती कनसे, दुसरे जिल्हा परिषद, तिसरे हनुमंत कनसे, हे शेतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने गावी शेती करतायत। आता या ठिकाणी आपल्याला परिचय करून देतो की शेतकरी कुटुंबातून उच्च शिक्षण घेऊन आणि त्यानंतर नेव्हीमध्ये ट्रेनिंगसाठी लागले। त्यावेळेस त्यांना 1988 साली कॉल आला आणि 19/5 मध्ये नोकरी श्री गणेशा सुरू केला। हे करत असताना त्यांनी कोरेगाव, कराड, वाई, सातारा, आणेवाडी, सातारा शहर, खेड, दापोली, शिराळा, परळी
आणि शेवट या ठिकाणी सातारा विभागीय कार्यालयात आपली सहाय्यक अभियंता पदावर त्यांनी वयाची 58 वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी निस्वार्थपणे प्रामाणिकपणाने वीज ग्राहकाला सेवा देण्याचं काम केलेले 38 वर्ष सेवा देण्याचं काम केलेलं आहे आणि अजून रिटायर झाल्यासारखं वाटत नाही, कारण त्यांना जपण्याचं काम त्यांच्या त्या मिसेसने चांगल्या पद्धतीने केल्यामुळं आज ते तंदुरुस्त दिसत आहेत, अजून पैलवानसारखे वाटत आहेत. तर त्यांच्या पाठीमागचं गमक त्यांच्या मिसेसने त्यांना वेळोवेळी जपलेलं आहे आणि हे काम करत असताना कंपनीचं काम इमानदार प्रामाणिकपणाने केलेलंच आहे. काम करत असताना 38 वर्ष सेवा करणं म्हणजे एवढं सोपं काम नाही. वीज ग्राहकांना दैवत मानून त्यानं काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना त्यानं मुलं सुद्धा त्यांची 2 मुलं आहेत. एक मुलगा व्यवसायामध्ये सातारा शहरातच मेडिकल स्टोअर टाकलेला आहे, चांगल्या पद्धतीने त्याचा व्यवसाय चालू आहे. शुभेच्छा देतो आणि थोडक्यात या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रमाला उशीर झाला आहे. या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब देशमुख साहेब माझ्या वडिलांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम तुम्ही सर्व उपस्थित झाला त्याबद्दल मी आभार मानतो आणि स्वागत करतो. माझ्या वडिलांबद्दल काय बोलायचे झाले तर त्यांचा स्वभाव हा नेहमी हट्टी आणि मेहनती असा आहे. एकदा एखादी गोष्ट डोक्यामध्ये त्यांनी ठरवली की ती करूनच राहणार, मग अवघड काही असं, पण ती गोष्ट ती पूर्णत्वाला घेऊन जाणारच असा त्यांचा स्वभाव. दुसरे सांगायचे झाले तर माझे पप्पा लहानपणापासूनच स्कॉलर असे महत्त्वाचे आहे. पहिली ते उच्च शिक्षण संपेपर्यंत कधीही त्यांनी पहिला, दुसरा किंवा तिसरा नंतर कधीही सोडला. अशा पद्धतीने उच्च शिक्षण संपल्यानंतर पप्पांनी 1988मध्ये महावितरणमध्ये जॉईनिंग केली. म्हणजे 1988 ते 2025 अशी 38 वर्षाची सेवा त्यांनी महावितरणमध्ये केली. या 38 वर्षांची नोकरी ऐकायला जेवढी मोठी वाटते तेवढीच ती टफ आणि चॅलेंजिंग सुद्धा होती. त्यांच्यासाठी खूप अप्स अँड डाऊन्स आले या नोकरीच्या कार्यकाळात, पण सर्व चॅलेंजेसला त्यांनी खंबीरपणे मात दिली व सर्व चॅलेंज त्यांनी ॲक्सेप्ट केले आणि चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न केला. या नोकरीच्या कार्यकाळात पप्पांना त्यांच्या कलिग्सची तसेच सर्व अधिकारी वर्गांची भरपूर साथ मिळाली आणि सपोर्ट मिळाला, तर मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि काही शेवटचे काही बोलू इच्छितो. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे लाईफमध्ये. त्यांनी मला चांगल्या पद्धतीनं शिक्षण करून दिले आहे आणि माझ्या प्रत्येक डिसिजनला त्यांनी सपोर्ट केला आणि माझ्या प्रत्येक टफ टाईम्समध्ये त्यांनी माझ्या मागे खंबीरपणे ते उभे राहिले. सो थँक्यू सो मच व्हेरी. आणि इथून पुढे आम्ही त्यांची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ. आजच्या माझे थोरले बंधू जगन्नाथ यांचे उर्फ मी त्यांना नाना म्हणतो, यांच्या सेवापूर्तीच्या सत्कार समारंभासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वप्रथम मी पंचकुटुंबियांच्या वतीनं आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सेवापूर्तीचा कालावधी हा प्रत्येक नोकरदाराच्या आयुष्यामध्ये येतच असतो. 58 वर्ष किंवा काही ठिकाणी 60 वर्षाचा कालावधी सेवेमध्ये पूर्ण केल्यानंतर आपणाला सरकारी नियमानुसार निवृत्त व्हावं लागतं आणि त्याच पद्धतीनं आज माझे मोठे बंधू 38 वर्षाच्या सेवेनंतर आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अगदी लहानपणापासून अतिशय जिद्दी एखादा विषय डोक्यात घेतला की त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचं मन कधी शांत बसत नव्हतं. अगदी शालेय जीवनातसुद्धा जरी एखाद्या परीक्षेमध्ये एखादा दुसरा विद्यार्थी जर त्यांच्यापेक्षा जास्त मार्कांनी पुढे गेला तर ते निश्चितच पुढच्या परीक्षेमध्ये त्याला पाठीमागं टाकून ते नंबर म्हणजे मिळवल्याशिवाय राहत नव्हते. 4थीला स्कॉलरशिपला
7वीला स्कॉलरशिपला राज्यामध्ये आलेला स्कॉलर विद्यार्थी. अगदी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. 10वी नंतर मला वाटतं 10वीला त्यांना 82% गुण होते. 1981 साली ते आमच्या रयत शिक्षण संस्थेत आमच्या गावामध्ये हायस्कूल आहे, त्या हायस्कूलमधलं त्यावेळेपर्यंत ते रेकॉर्ड होतं. ते रेकॉर्ड मला वाटतं 1990 साली ब्रेक केलं गेलं, तोपर्यंत ते अबाधित होतं. असा एक स्कॉलर विद्यार्थी आणि त्यांनी 10वी नंतर डिप्लोमाचा कोल्हापूर या ठिकाणी शासकीय पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी डिप्लोमा केला आणि त्यानंतर ते नेव्हीमध्ये भरती झाले. हा सर्व उल्लेख आपण सर्वांनी ऐकलेला आहे. अतिशय मेहनतीनं त्यांनी आपल्या कष्टानं हे सर्व त्यांचं जे आज कौटुंबिक जीवन आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं कौटुंबिक जीवन ते व्यतीत करत आहेत. त्यांना 2 मुलं, 1 मुलगी उच्च शिक्षित आहेत. दोन्ही मुलं चांगली उच्च शिक्षित आहेत आणि त्यांच्याच प्रेरणेनं मी देखील 12वी नंतर D.Ed करून मी कोल्हापूर जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून नोकरी करून गेली. 28 वर्ष मी कोल्हापूर जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून काम करतो आहे. ही सर्व प्रेरणा त्यांच्यामुळंच मला मिळाली. अतिशय नेहमीच त्यांचा शाबासकीचा हात पाठीवर राहिला. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की इथून पुढचं त्यांचं सर्व आयुष्य अतिशय आरोग्यपूर्ण भरभराटीचं जाऊ देत. त्यांना सर्व त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. जय हिंद. माझी ओळख करून देतो. मी श्रीमंत छत्रपती मंत्री महोदय सिकंदराजे भोसले यांचा भावा आणि विशेष म्हणजे जगन्नाथ कनसे. मी त्याला अण्णा बोलतो की 28 वर्ष मला जे त्यांनी मला या आयुष्यात वडिलांनंतर जर कुणी साथ दिली असतं तर त्यांनी जगन्नाथ कनसे यांनी पहिल्यांदा मला त्यांच्या पाया पडू द्या, तर त्यांच्यामुळे मी आज या मोठ्या उच्च पदावर पोहोचलो द्या. धन्यवाद. रवी पवार साहेब धन्यवाद. आज त्यांचे आशीर्वाद काय घेतो. आज मला त्यांनी भरपूर मोठं सहकार्य केले. आज चिडतात माझा ती कधी कधी ते, पण एक वाटल्याप्रमाणे मला प्रेम बी करतात. कुठल्याही गोष्टीत त्यांनी मला कधी रागवलं तरी मला पण येऊन रवी असं बोलणार. आणि मी माझा राग नसतो दाखवता. तर माझे जे वडील आहेत वडिलांसमान आहे आणि दुसरे एक आदर आहे. खेळ नव्हते, चिपकत नव्हते, तरी त्यांचं गोळीबार मैदानाकडे सारखं लक्ष असायचं की 28 वर्षाला आमची मैत्री आहे.
त्या मैत्रीच्या माध्यमातून त्यांनी शिवेंद्रराजेसाठी मला भरपूर सहकार्य केले गोरेगावमध्ये. शिवेंद्रराजेचं कुठले आमदारकीचे इलेक्शन असो काय असो, म्हणजे सरकारी नोकरी करत करत त्यांनी वेळ काढला. त्यांच्या गुण गेल्यासारखं आहे. आणि शिवेंद्रराजे आमचे मंत्री महोदय येणार होते कार्यक्रमाला, परवा दिवशी बोलणं झालंय आमचं. फक्त ते जरा नांदेड गडचिरोलीला कार्यक्रम होते, ते कनसे सरांना बोलले अण्णा मी याला फक्त धावती भेट देणार, आज त्यांना राज्यात फिरावं लागतं, त्यांनी मी समजून घेतले कनसेला आणि ते धावती भेट देणार थोड्या दिवसात 2-3 दिवसात. आणि कनसे सरांना भविष्यातल्या वाटचाली शुभेच्छा, काय सहकार्य लागलं तिथे त्यांचा मुलगा म्हणून मी त्यांना कधीही मला त्यांनी हात मारावं 24 तास मी त्यांच्यासाठी सर्व धावले राहिले. फक्त त्यांनी आता आरोग्याची आणि कुटुंबाची आणि आपल्या चिरंजीवाची काळजी घ्यावी आणि वेळ आता त्यांच्यात द्यावा. समाजकार्य करण्यापेक्षा आपलं घरात लक्ष द्यावं. समाजकार्य आमच्यासारख्याला सांगा आम्ही करतो समाजकार्य, फक्त मला हात मारा मी 24 तास याला नाचलं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेचा वावरा म्हणून मी त्यांच्या पाठीशी कायम आहे. त्यांनी मला सदैव मला आशीर्वाद द्यावं एक गुलाप्रमाणे. जीकेम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 टॅन. गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जीकेम आटा चक्की. टॅन 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 टॅन. जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय इंजिनियर व डॉक्टर अमित बारटाके साहेब, या विभागात ते आल्यापासून त्यांनी संपूर्ण कायापालट केला आणि त्या सातारा विभागाचं ऐतिहासिक स्वरूप बदललं. इतिहासात नोंद करण्यासाठी त्यांनी कर्तव्य केले असे. आणि ज्यावेळेला ते उपकार्यकारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून प्रथम पेठेत ज्यावेळेला हजर झाले त्यावेळेला मला त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली आणि मी दुसऱ्यांदा मला त्यांच्या हाताखाली संधी मिळाली. हे माझं मी मोठं भाग्य समजतो. माझ्या पूर्ण सर्व्हिसमध्ये मी सुरुवातीला इथं मला काही वक्त्यांनी सांगितलं की मी ट्रेनिंग सब इंजिनियर 0 बजेटच्या काळामध्ये ज्यावेळेला नोकर भरती बंद होती त्यावेळेला मी ट्रेनिंग सब इंजिनियर म्हणून 320 रुपये स्टायपेंडमध्ये एम्प्लॉयमेंटतर्फे मी रुजू झालो होतो. आणि तेव्हापासून मी ह्या कृष्णानगर ऑफिसलाच होतो. म्हणजे थोडक्यात बालवाडी ते रिटायरमेंट असा माझा हा प्रवास आहे. मला उत्तम सांगायचं वाटतं आपल्याच्या कार्यक्रमासाठी एक कर्तबगार कार्यकारी अभियंता लाभले. दुसरे आपले प्रमुख अतिथी म्हणून रणोड साहेब हे पण आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून लागले. आणि मला थोडक्यात सांगावंसं वाटतं की माझी सुरुवात संघटनेसुद्धा बालवाडीपासून झाली. कारण मला मगाशी देशमुख साहेबांनी सांगितलं की ट्रेनिंग असताना सुद्धा तुम्ही संपात भाग घेतला किंवा मी दांडेसाहेब असताना एवढी मोठी चेअरमन होती त्यांच्याबरोबर हात पोचण्याचा प्रयत्न केला. म्हणजे धाडस केलं. त्याचं कारण असं आमचे वडील शेतकरी कुटुंबाचे असले तरी ते खूप धाडसी होते. त्यांनी रात्री अपरात्री पलीकडे घोड्यावरून शेती त्यांनी केलेली असल्यामुळे ते रात्री नंतर जागेला असतात आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर ते अनुवंशिक माझ्यामध्ये आलं. कारण क्रांतीचे नाना पाटलांच्या कारकिर्दीत हे त्यांनी सत्य समाज वगैरे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. परंतु वसंतदादा पाटील म्हणा अशा भर व्यक्तींच्याबरोबर त्यांचं संबंध मुलाखत आलेलं. आणि ज्यावेळेला 0 बजेट होतं त्यावेळेला मी सुशील बेरोजगार म्हणून होतो आणि वसंतदादा मुख्यमंत्री असताना ते राज्यपाल झाले होते. आणि त्यावेळेला दांडेसाहेब त्यांना भेटायसाठी आले होते
आणि आमच्या वडिलांची दादांचे परिचय असल्यामुळे मी त्यांना त्या ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं मला नोकरी पाहिजे यासाठी मी त्यांना ऑलरेडी भेटलो होतो. वसंतदादा, कृष्णांना, साखर सम्राट चेअरमन होते आणि मी आणि आमचे पाहुणे असे आम्ही वसंत विहारला बसलेलो होतो. त्यावेळेला दांडेसाहेब तिथं आले होते. आम्ही एकत्र कॉपी केलेली होती दांडेसाहेब, म्हणून मी त्यालाच केलं होतं. तसं धाडस एवढं सोपं नाही कारण चेअरमनच्या केबिनमध्ये घुसणं एवढं धाडस करण्याचं सामर्थ्य मला माझ्या वडिलांच्यामुळे मिळालं. कारण चेअरमन त्यावेळेला त्यांनी दांडेसाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं मला मार्क किती आहे. दादांनी सांगितलं हे बघा आमचे जवळचे मित्राचे चिरंजीव आहेत, त्यांच्या इंजिनियर झाले त्यांच्या नोकरीचं. ते म्हटले काय शिक्षण झालं की म्हटलं किती मार्क्स पडले. मी म्हटलं डिप्लोमा झालं. किती मार्क्स पडले? 70%. म्हणले मग दादा यांना शिफारशीची काही गरज नाही म्हटलं. त्यांना म्हटलं तुम्ही 0 बजेट उठवा, मी त्यांना इथं ऑर्डर देऊन टाकतो. कारण आमच्या ऑलरेडी इंटरव्ह्यू झाले होते आणि माझा महाराष्ट्रात 30वा कॉल 30वा नंबर होता. तिथं मी त्यावेळेला तिथं भेटलेलो होतो आणि संघटना रिक्त जागा पाहण्यासाठी मार्चमध्ये रिक्त जागा भराव्यात कारण वर्किंग लोड वाढला होता आणि जागा भरलेल्या नव्हत्या 0 बजेटमध्ये. त्यामुळं त्यांनी कंप पुकारला होता. त्यावेळेला विठ्ठल पाटील, त्यावेळेला बाळासाहेब वगैरे हे सगळे संघटनेतले ढवळेकर साहेब, हरिभाऊ कुलकर्णी हे सगळे दिग्गज नेते होते त्यावेळेला. माझ्यासाठी मी आंदोलन करत आमचा जागा रिक्त वाढवणे भारतात हेतू होता की आपल्या लोक नोकरी आपल्याला मिळेल. 320 रुपयामध्ये आपण समिती काम करतोय. मी त्यामुळे मी त्यांना म्हटलं की मला नोकरी माझी गेली तरी काय तर मी संपर्क करायचं म्हणा. आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी सांगितलं तू काही युनिव्हर्सिटी चेअरमनसाठी व्यक्ती तुला तिथं बाहेर काढते वगैरे. कारण दांडेसाहेबांनी मला बघितलेलं होतं वसंत विहारला, त्यामुळे मी ती धाडस केलं. मी सगळं वडिलांची माझ्याकडे होती. सुधारल्यानंतर मला ते किलोमीटर केल्यानंतर मला तो आनंद होता नोकरी लागलेला तो आनंद आज मला रिटायर होताना होतोय. नोकरी लागण्याचा आनंद ज्याला रिटायरमेंट होताना होतो ना तोच खरा आनंद आहे. कारण मधला जरी काळ संघर्षाचा प्रत्येकाचा संघर्ष असतो. अगदी माणसाचं जीवनच संघर्ष नाही. संघर्ष हा प्रत्येकाला असतो परंतु सुरुवात आणि शेवट चांगला झाला म्हणजे आयुष्यात सगळं सार्थक झालं. त्याचंच एक फलित म्हणून सलग मी तो ऑफिसला आलो काय आणि अपघातानं मला संघटनेत चॅलेंज मिळालं काय मी काम पद घेतलं काय आणि सलग 3 वर्ष मी निवृत्त आलो. तरीसुद्धा मला संघर्ष करावा लागला. कारण संघर्ष हा आपला आता हेच झाला म्हणजे जन्मसिद्ध हक्कच झाला आहे. आणि तिन्ही CWC मिटिंगमध्ये मी 2 विषय आधी पोट तिडकीनं म्हणा किंवा ती ह्याच्यामध्ये ते मिनिट्समध्ये सुद्धा आलं. सर्व कर्मचाऱ्यांचा वाढीव पेन्शन हायर पेन्शन हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो सर्वांना मिळालाच पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी ते मुदत संपवलं गेलं पाहिजे. त्यावेळेला पेन्शन संपत झाला त्यावेळेला तुम्हाला पगारवाढ मिळाली त्याचे फळ आत्तापर्यंत तोच इतिहास तुम्ही सांगितला. पण पेन्शनसाठी तेवढा एक दिवससुद्धा संप झालेला नाही आहे. याचं मला दुःख आहे. तुम्ही त्या केल्याशिवाय काय मिळत नाही. आत्तापर्यंत खाजगीकरणाविरुद्ध कितीतरी तुम्ही संघर्ष केला. 80% समजते खाजगीकरणाविरुद्ध. म्हणजे त्यात आपला जरी स्वार्थ असला तर 80% तुमचे ग्राहक आले का तुमच्याबरोबर. ग्राहकांना काय नको असो तुम्हाला सप्लाय मिळाला व्यवस्थित मिळाला त्यांना काय देणं घेणं नाही. तुम्ही स्वतःसाठी म्हणून काय लढलेलंच नाही. संघटना तुम्ही 38 वर्ष बघतोय ना आपण नेहमी खाजगीकरणात येतो. आज मला सांगा आमदार खासदार नगरसेवक यांना पेन्शन आहे त्यांचं फंड आहे आमदार एखादा. मला काय म्हणायचं आपण आणि एस टी महामंडळाला लोक ह्या लोकांनी किती बेमधून उतरले असते तर कधी आपल्याला मिळाले असते. पण पेन्शनसाठी आत्तापर्यंत 1 दिवसाचं पसंत केलेलं आणि आपण पैसे सुद्धा आम्हाला पेन्शन मिळाले. त्या केल्याशिवाय काय मिळत नाही. जेवढा आपण त्या याच्यासाठी केला खाजगीकरणाविरोधात आणि आपण बरोबर लढत चांगला दिला. सगळ्यात शेवटी महाराष्ट्राचं MSCBचं खाजगीकरण झाले. सगळ्या भारतातल्या सगळ्या राज्यांचं झाल्यानंतर झालं. मी तो आपण लढलो पण स्वतःसाठी लढलो नाही. आपण ग्राहकासाठी आणि आपल्या नोकऱ्यासाठी म्हणा. नोकऱ्या काय आज आहे उद्या नाही. खाजगी कंपनीत आता नोकरी आहेतच परंतु आपल्याला जेवढं आपण जीवावरचं काम करतो
सीमेवर जवान जेव्हा लढतो तसं आपण सीमेच्या आत जेव्हा लढतो तरी पण आपल्याला पेन्शन नाही. त्याचं दुःख मोठं आहे. आज तुम्हाला सांगतो, ज्यांना पेन्शन नाही, ज्यांना आता फंड मिळतो हे मिळतो, त्याची पैशाची व्हॅल्यू कमी होत जाते. पण ज्याला पेन्शन आहे तो शिपाईसुद्धा अर्धा वर्ष जास्त आयुष्याने जगतो. ते जाऊ देता आम्ही फार वेगळं जास्त बोलायला लागले. मला काय शक्यतो मला बोलण्याचं जास्त सराव नसत नाही, तरी पण आपलं थोडंफार जे आपलं कोणत्या ठिकाणी बोलायचं तेवढं बोललो मी. आणि आपल्याला आता वेळ पण नाही जास्त. आणि मला आता चिठ्ठी पण मिळाली साहेबांना लवकर बाहेर जायचं आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. आणि आजकाल लोकांना पण जास्त ऐकायची सवय नाही. कारण कसं झालं आहे, रोज BC आहे, रोज कामं आहे, कॉम्प्युटर. आणि कॉम्प्युटर मोबाईलमुळे तुम्ही टोटली तुम्हाला ऐकण्याच्या मनस्थितीच नाही कोणी. बस आपण जेवतोय का हे सुद्धा आपल्याला पुढं कळणार नाही. आणि मला काय म्हणायचं आहे की इतकं वाहून घेतले तुम्ही 24 तास मोबाईल, 24 तास हे. त्यामुळे कोणाची गरज नाही, कोणाचं काय ऐकायची गरज नाही, कोणाचे अनुभव ऐकायचे. आमच्या काळात कसं होतं, आम्हाला कधी टेन्शन हा प्रकार नसतं. आम्ही कुठलं काम करायचं ना, 8 दिवसात आम्ही 3 दिवस केलं, आम्हाला कुठला बॉस विचारत नव्हता. गो अँड एन्जॉय म्हणणारे आमचे बॉस होते, अण्णासाहेब शिंदेसारखे. आम्हाला 8 दिवसाचा प्रोग्राम देणार, आम्ही 2 दिवसात करा, 3 दिवसात करा. नंतर आम्हाला कोणी विचारत नव्हतं. नंतर परत काम असेल तेवढाच बोलवलं, तेव्हा काय बोलव. त्यामुळे आम्हाला टेन्शन हा प्रकार नव्हतो. आम्ही टेन्शन घेत बी नाही, देत बी नाही. आता काय झालं, नुसतं कळून काढायचं. पण आपण त्याची मानसिकता आहे. आज त्याचं शारीरिक कॅपॅसिटी काय राहिली का? आज तुम्ही मला सांगा, शरीरात काम नाही, म्हणजे तुमच्या आधार सगळे नसले. तुम्हाला तुमचे कॅलरी हे जे होते ना त्रास, त्याचं कारणच ते आहे. त्यामुळं आम्हाला कसं आहे, आम्ही आता मी आज जरी असलो, मला रिटायर झालं असं मला वाटत नाही. मी उद्यापासून तुमच्यातच आहे. मला त्याचं काही उत्तर नाही. मी माझं आता मला ह्याच्या अगोदर जर रिटायर केलं असतं तर मी रिटायर नाहीच. मला कामच करायचं. मला आयुष्यात फक्त 2 स्टॉप माहिती, जन्म आणि मृत्यू काय. त्यामुळे आजकाल काय झालं, कुठेही दिशीचा ह्याच्यामुळे आजकाल ही उपस्थिती बघतोय नाही. त्यावेळेला हल फरक होता आमच्याकडे. मीटिंग एवढ्या व्हायच्या आणि एवढे बोलायचे आणि एवढे अनुभव सांगायचे. आणि त्याच्यामध्ये काय होत होतं माहिती आहे का, कामावर काही परिणाम नव्हता. आता कामापेक्षा नुसतं कैद्यासारखं बसतं. TVC बघा आणि काय म्हणजे जाऊ द्या, आम्हाला त्याची काय घेतली नाही. आम्ही आता रिटायर होतो. इथून पुढचं मला आता हे जे मला मिळालं की नाही, अगोदर लेट आले, अगोदर उशीर आले आणि मला लवकर जायचं. असू दे, काय हरकत नाही. मी आता 12 पासून मी फ्रीच आहे, 1025 आहे. मला रिटायर झाल्यासारखं काय वाटत नाही. मी रोज पण उद्या इथं असणार आहे. कारण माझं इथं म्हणजे सुरुवात माझी झाली, शेवट हे माझं मोठं भाग्य आणि पुण्य आहे. मला संघटने जॉईंट सेक्रेटरी सुद्धा पद मिळाले, माझ्या पुण्याही मिळून झालं. की माझी पुण्याही कुठेतरी होती, संघटनेबद्दल तळमळ होती, प्रेम होतं. परंतु हे नुसतं काय माहिती का, मोबाईल. आणि हे ॲक्च्युली फील्डवर काही मोबाईल करू शकत नाही. आज 80% आउटसोर्स आहे. त्याचं सगळा लोड कोणा पडतो त्याचं टेन्शन आहे. आम्हाला कधीही टेन्शन नसायचं आणि आम्हाला ती सवय बी नाही. काम बोलायचं, बाकीचं बोलायचं, हा आपला स्वभाव. आणि तसं त्यापुढं मला बाकीचं म्हणजे जास्त आता मी बोलायला वेळ पण नाही, तरी पण मी थोडक्यात संपवतो. यापुढं माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळेल आणि मी दिलेलंच आहे. मला जेवढं माझं कर्तव्य ते मी सगळं पूर्ण केलेलं आहे. यापुढे सुद्धा मी माझ्या पद्धतीनेच माझं जीवन जगणार. आणि मला यापुढं ज्या लोक त्यांनी माझं काही गुण गौरव केले असतील, मला शुभेच्छा दिल्या, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि माझं मी 2 शब्द थांबवतो. ज्यांच्या आज आपण सेवानिवृत्तीसाठी इथं आवर्जून सर्व उपस्थित आहात ते आपले कन्से साहेब, त्यांच्या पत्नी, त्यांचे कुटुंबीय, उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, त्यांचे आप्तेष्ट. आज कन्से साहेब सेवानिवृत्त होत आहे. भाषणावर त्यांच्या काही वाटत नव्हतं. तर 4 वर्षापूर्वी ज्यावेळी इथं आम्ही जॉईन झालो, कन्से साहेब पण नुकते झाले. आमचा दोघांचा संपर्क 2011 पासून. तसं बघायला गेलं तर त्यांनी पण कोणाबरोबर एवढं काम केलं आणि मी पण कोणाबरोबर काम केलं, दोघांनी काम केलं. 4 वर्षापूर्वी त्यांनी एक इच्छा व्यक्त केली, साहेब म्हणजे मी 2-4 वर्षात रिटायर होणार आहे, पण नारळ तुमच्या हस्ते घ्यायचा. या कार्यक्रमात तुम्ही बघितलं असेल सर्व गोष्टी AC साहेबांनी केल्या, पण नारळ मात्र मी आवर्जून घेतो.
दोघांची कमिटमेंट होती की साहेब नारळ घेतला तर तुमच्या हातनंच आणि दिला पण आम्हीच. कळसे साहेबांचं कसं कॅरेक्टर एक वेगळंच कॅरेक्टर आहे. म्हणजे सलमान खानचा जो डायलॉग होता, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं आपली भी नहीं तो त्यांनी यांच्याकडे घेतला होता. एखादा चित्रपट असतो बघा की त्यात पूर्ण एक असा म्हणजे जसं बाहुबलीसारखा एखादा पिक्चर असतो, मोठा पिक्चर असतो, बिग बजेट पिक्चर असतो. एखाद्याची भूमिका कम्पॅरेटिव्हली कमी वेळेची असते, पण तो हिरोपेक्षा भाव जास्त काम होतो. तसं कळसे साहेबांचं काम आपल्या आयुष्यात एवढे टेन्शन येऊन जातात, पण आवर्जून लक्षात राहण्याचं कळसे साहेबांचं काम आहे. कळसे साहेबांना आम्ही 2011 पासून ओळखतो. त्यावेळी जसे दिसायचे, त्यावेळी जसे वागायचे तसेच आज. आणि त्यांच्या भाषणात पण त्या गोष्टी बऱ्याच दिसत होत्या. म्हणजे एकदम सिम्पल सायकोलॉजी आहे त्यांची, सिम्पल एक हे आहे. जसं एक थोडक्यात एक 2 मिनिटात मला माहिती वेळ झाला नाही, 2 मिनिटात गोष्ट सांगतो. त्यांची सायकोलॉजी कशी आहे, एक माणूस मासे पकडत असतो. मासे पकडायला गेलं एक जसं आपण हल्लीच्या ह्याच्यात म्हणतो काय करतो, सल्लागार असतो, फायनान्शियल सल्लागार तो येतो. तो म्हणतो अरे तू काय करतो, तो म्हणतो काय नाही निवांत मी मासे पकडतो. काय बोलायचे तू माझे, तू एक काम कर म्हणतो अखंड गळत कर, त्यानंतर मी काय करतो, त्यानंतर त्यात मासे सोड, त्यानंतर काय करतो, त्यानंतर भरपूर पैसे कमवते. मग काय होणार, मग तो अजून शेजारची शेती विकत घे, अजून शेजारी मोठे शेतकऱ्यांना मासे सोड, अजून पैसे कमव. त्याने काय झालं, त्याने म्हणतो पण अख्ख्या गावाची जागा विकत घे, अजून शेतकऱ्यांना अजून त्यात मासे सोड, आलं काय मिळेल, काय नाही मिळेल, एवढा पैसा येईल की तो तू घेऊन निवांत कुठेतरी मासेमारी करतो. तर तो मी आज काय करतो, एवढं करून उद्योग करण्यापेक्षा मी आज काय करतोय. त्यामुळे कळसे साहेबांनी जे सांगितलं VCचा त्रास आहे, हे त्रास आहे, तसं त्रास त्यांनी काही करून घेतलेला नाही. आणि त्यामुळेच ते यंग आणि एनर्जेटिक वाटतात. कळसे साहेबांना खरं तर प्रवास खरंच जसं म्हणजे कळसे साहेब बौद्धिकदृष्ट्या अतिशय स्मरण. त्यामुळे त्यांना कसं असतं की एक तर हुशार माणूस सोपी वाट काढू शकतो, तेव्हा अतिशय बुद्धिमान म्हणजे अतिशय ज्याला काही माहिती नसते तो एखादी वाट काढू शकतो. कळसे साहेब अतिशय बुद्धिमान. त्यांनी एक अतिशय छान वाक्य सांगितलं, ज्याची सुरुवात चांगली ज्याची शेवट चांगली ते सर्व चांगलं असतं. आणि मी त्यांना आज म्हणेन आज तुमच्या एका अंकाचा शेवट असला तर दुसऱ्या अंकाचा हा सुरुवात आहे आणि ती पण अतिशय चांगली होणार आहे. तुम्ही जेवढं आयुष्यभर काम केलं खरं खरं तुमची तब्येत छान आहे, घरातल्यांचं खरंच कौतुक आहे त्या बाबतीत. त्यांची 2 मुलं छान करतात, त्यांच्या कल्याचं पण मध्यंतरी लग्न झालं. अतिशय सर्व गोष्टी बऱ्यापैकी त्यांनी परिपूर्ण केलेल्या आहेत, सर्व सेट केलेलं आहे. आता जसं आपले आधीचे वक्ते म्हणले तुम्ही समाजकारात काय पडू नका, तो तुमचा फील्ड आहे आणि माणसाकडे एकदम काय आलं की ते नक्की करायला जातात. कळसे साहेबांना शेतीची आवड आहे, जपावी त्यांनी, त्यांची तब्येत चांगली राहील आणि अशा रीतीने तुम्ही आमच्या आयुष्यात किंवा पुढे काळात अतिशय आठवणीत राहण्याचं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही आमच्याशी संपर्कात राहा. बघता बघता ही वेळ कशी या 4 वर्षाची आली, मला पण दिवस कशी गेली काय झाले. कळसे साहेबांबरोबर काळ अतिशय चांगला गेला. असं त्यांच्यावर बसलं तर तुम्हाला एक जाणवलं, तुम्हाला टेन्शन कुठल्या गोष्टीचं येत नाही. त्यांचं एक वेगळंच जग आहे, वेगळ्याच जगात आहे. जसं आमिर खान म्हणतो की दिमाग को उलू करके रखणे का, तसं काम आहे त्यांचं की एकदम मजेत काम असतं. त्यांच्यावर राहिले की तुम्ही तुमचे ताण तणाव दिवसभराचं काय, घरात कोण काय बोलतो, कुठं काय बोलतो काय लक्षात येत नाही, अगदी मजेत राहतात. त्यांच्यामुळेची ही आमची डिव्हिजनची 4 वर्ष अतिशय चांगली गेली. त्यांच्याच कायम चेहऱ्यावर हास्य हे असंच राहू दे अशी अगदी मनापासून मी विनंती करतो. थोडा वेळ कमी असल्यामुळं आणि बरेचसे लेडीजना पण थोडा वेळ होत असल्यामुळं माझे 4 शब्द आवडतो. धन्यवाद. कळसे साहेब तुम्हाला कोणीला असंच सुख समाजाचं धन्यवाद. अध्यक्षी भाषण झालं की कार्यक्रम संपला असा नियम असतो. मी कशाच्या पद्धतीने असा कार्यक्रम हे केला असो. आजच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालकेचे साहेब, सरकारवरती ज्यांचा सेवानिवृत्ती होत आहे त्याचे आपल्या सर्वांचे लाडके श्री कळसे रवी पवार देशवर, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि इंजिनियर बंधू परिवार. खरं तर मीटिंग होती, मीटिंगला जायचं होतं म्हणून मी सांगितलं की थोडं लवकरात लवकर कार्यक्रम द्या. पण मेसेज आला की मीटिंग पोस्टपोन झाली म्हणून मी थोडं निवांत होतो.
संयोजकाला सांगितलं नाही तर संयोजकाने परत कार्यक्रम लावला असो. तर आजच्या या सेवाकृती गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण आला, सर्वांचे प्रथम मी आभार मानतो. त्यांनाही हवे पुढचं सुखा समृद्धीचं जावं, आरोग्यदायी जावं अशा प्रथम शुभेच्छा देतो. साहेब तुम्ही जी काही सेवा वीज मंडळ आणि आजकाल महावितरण कंपनीमध्ये प्रदीर्घ अशी सेवा म्हणजे 38 वर्ष म्हणजे काही कमी नाही, फार म्हणजे. आणि ते 87-88 जेव्हा जॉईन झाले तर त्यावेळेस वीज मंडळ आणि आता जे 2005 नंतर ज्या काही कंपन्या झाल्या वीज मंडळ आणि कंपन्या त्यामध्ये फार मोठा बदल, आमूलाग्र बदल झाला. पूर्वीची वीज मंडळामध्ये जी काही शिस्त होती, जे काही स्ट्रक्चर होतं, जे काही काम करण्याची प्रवृत्ती होती, कर्मचाऱ्यांची सुद्धा काम करण्याची जी वेगवेगळी मेथड होती ती खूप वाखाणलेली होती. पूर्वी जे लोक जॉईन झाले सांगायचं झालं तर पूर्वीचे लोक लाईफ स्टाफ म्हणून जे काही सिनेमा वगैरे मंडळी जॉईन व्हायची आणि इतकं उत्कृष्ट काम ह्या सिनेमा मंडळीने केलेलं आहे. त्यांनी उभ्या केलेल्या लाईन आधी ताटपणे उभ्या आहेत. परंतु आत्ताची परिस्थिती जर आपण बघितली तर वर्षभरापूर्वी उभी केलेली लाईन एखाद्या वादळ वाऱ्यामध्ये झोपून जाते. म्हणजे क्वालिटीमध्ये किती फरक झालेला आहे. आता या नंबर ऑफ वर्क प्रत्येक शाखा केंद्र असेल, उपविभागीय अधिकारी असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, एसी सगळ्याच लेवलला नुसतं काम 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 काम, कोणालाही मानसिक असं समाधान नाही. आपण केलेल्या कामाचं आपल्याला कधी चीज वाटत नाही, अशी आजची परिस्थिती. आज बघा आपली कंपनी मंडळाचं कंपनी रूपांतर झालं. ही कंपनी आजही आपल्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीच्या वेळेस त्याचे सगळे क्लेम देतो. ग्रॅज्युटी असेल, CPF असेल, इतर काही प्राधान्य कर्मचारी असेल, तर हे सगळे सेवानिवृत्ती होण्याच्या वेळेस आपल्याला मिळतं. आणि पगार तर दर महिना संपायच्या आत होतो. 30 तारखेला 31 तारखेला आपला पगार झालेला. अशा ह्या कंपनीमध्ये आपण काम करतोय, आपल्याला भूषण आहे. तर ह्या कंपनीच्या प्रति सगळ्याची भावना ही चांगली असायला पाहिजे. माझी कंपनी टिकली तर मी टिकेल अशी कुठंतरी एक ब्रीद वाक्य पुढं सगळ्या जे सैनिक आहेत त्यांनी केलं पाहिजे. एवढंच मी आजच्या या सेवाकृती सोहळ्याच्या निमित्तानं सांगू इच्छितो. कारण शेवटी कसं आहे की आपण काम नाही केलं, आपण आपली कंपनी जर नाही टिकली, पूर्वी तुम्ही केंद्र होतं, आता कंपन्या 3 झाल्या, 3 आणखी काही कंपन्या होत्या, ज्या होऊन द्यायच्या नसतील ते सगळं आपल्या सगळ्यांच्या हातावर. त्यानंतर माझ्या परिस्थिती तसा 1 वर्षभरात पण घेतलं. त्यांनी वेळोवेळी संघटनाच्या माध्यमातून जे काही प्रश्न मांडलेले असतील किंवा ज्या काही भूमिका घेतलेल्या असतील, संघटनेचं तत्व किंवा संघटना कशासाठी काम करते तर इंडिव्हिज्युअल मला फायदा होईल याच्यासाठी नाही, तर माझा जो काही समुदाय आहे, माझी जी काही SBA संघटना आहे, ह्या सर्व संघटनेला काहीतरी पॉलिसी मॅटर असं या संघटनेचं काम असायला हवं. हल्ली आपल्याकडे भरपूर संघटना झाल्या. पूर्वीच्या संघटना जर बघितलं तर फार लिमिटेड संघटना होत्या, पण आता भरपूर छोट्या सगळ्या संघटना झाल्या. असू दे संघटना होते त्याचं ध्येय, परंतु त्या संघटनेचं ध्येय पॉलिसी कशी चांगली करता येईल याच्यासाठी त्यांचं ध्येय असतं. त्यामुळे त्यांनी संघटना SBA संघटना ही फार मोठी संघटना आहे. आज या वीज मंडळामध्ये बाकीच्याही
बऱ्याचशा संघटना आपल्याकडे आहेत, 20-21 संघटना. तर ह्या संघटनांनी एकजुटीनं एक दिलाने पॉलिसी मेकिंगसाठी जर काम केलं तर निश्चितच या वीज कंपनीचे मला नाही वाटत लघवीकरण होईल किंवा सर्वांनी कंपनीच्या प्रति विकृष्ट असायला पाहिजे. एकनिष्ठ तुम्ही आहातच त्याच्याकडे कुठलं डाऊट नाही. परंतु इथून पुढचा येणारा हा जो स्पर्धेचा काळ आहे हा अत्यंत कठीण असा काळ आहे. कोविडच्या आणि आताच्या 50 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती जर आपण विचार केला तर आमूलाग्र बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये पूर्वी मीडिया किंवा तुमचं दळणवळणाचे साधन ते नव्हतं. आता मीडिया इतका फार झालेला आहे की दिल्लीला काय झालं किंवा परदेशात काय झालं मला इथे वाचलं होतं किंवा आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमानिमित्त मी एकच साहेबाला सांगू इच्छितो की तुम्ही सांगितलं इथून पुढे काय मला VC आहे काय नाही VC तर म्हणजे तुम्ही कार्य करत आणि उद्यापासून तुम्ही आता कंपनीमध्ये नसणार आहे तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, तुमच्या परिवाराची काळजी घ्या. आणि आता यांनी सांगितलं की देश भ्रमण करा. बाकी दुसरं काही समाजकारण नको, राजकारण नको, तर देश भ्रमण करा. इतर देशामध्ये काय चालतं आहे, आपल्याकडे काय चालतं आहे. तुमच्याकडे शेती पण आहे, मी पण शेतकरी. त्यामुळं शेती पूर्वी शेती म्हणजे हा एकदम एक समज झाली तर आता शेतीला खरोखर चांगले दिवस येणार आहे. कारण शेती आपला देशच हा शेतीप्रधान देश आणि या कृषीप्रधान शेतीप्रधान देशामध्ये जर शेतीला महत्त्व नाही राहिलं तर असं कधी होऊ. तेव्हा शेती ही खरोखर शेतकऱ्याने शेती हा पोशिंदा आहे. या जगाचा या देशाचा शेतकरी हा पोशिंदा आहे आणि तो जर संपला तर जग संपेल असं मला वाटतं. तेव्हा शेतकरी शेतीचे बद्दल तुम्हाला आवड आहे, शेती पण आहे तर तुम्ही खरोखर शेती करा. नवनवीन त्याच्यामध्ये जे काही तंत्रज्ञान असेल ते त्याच्यामध्ये आणा आणि आपलं पुढील आयुष्य पुन्हा एकदा सुखाचं जावं, आरोग्यदायी जावं असं मी आजच्या त्या कार्यक्रमाच्या संकल्पनेच्या वतीने ईश्वरकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. मत व्यक्त केलेलं आहे. आता महाराष्ट्र आपल्याकडे बंधन आहे जास्त काही न बोलता आजच्या संस्कारावरती मी एवढं बोलतो. आदमी ना गद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. आदमी ना गद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. जो आदमी दूसरों के मुसीबत में हमेशा खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. दुसऱ्यासाठी नेहमी जगत राहिलेल्या आपले सरकारवरती महावितरणच्या 38 वर्षाच्या सेवेमधून प्रदीर्घ सेवेमधून सेवानिवृत्त होत आहे. त्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सातारा मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष अभियंता सन्मान्य हळदराव साहेब यांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपले सातारा विभागाचे विभाग प्रमुख सन्मान्य बाटके साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले. त्यासाठी त्यांचं मी सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विविध आपले उपविभागाचे सर्व उपकार्यकारी अभियंता सर्व शाखा अभियंता आज उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा मी आज या कार्यक्रमाच्या निमित्त खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर कंचे साहेबांचे आप्तस्वर्गीय कुटुंबीय त्यांचे सर्व मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि कंचे साहेबांना भरपूर अशा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जगन्नाथ कंसे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. त्या तुम्ही सर्व पाहुणे आलात आणि उपस्थित राहिलात याबद्दल धन्यवाद. आणि आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभ आशीर्वाद दिले, चांगल्या आयुष्यासाठी समृद्धीसाठी शुभकामना दिल्यात, त्याच्याबरोबर धन्यवाद.